मित्रांनो, स्वागत आहे आजच्या तुमच्या मधीन। आज आहे शनिवार आणि आता माझ्या एका मित्राला घालवायचे। आता तुम्हाला ही बिना ब्रेकची सायकल घेतली मी, माझ्या शाळेतला जो मित्र आहे ना त्याला घालवायला जायचे। आणि हो मित्र आहे आणि ह्या मित्राला घालवायला जायचे। ही आपली कायम सोबत असणारी बिना ब्रेकची सायकल। श्रीराज माझ्या मागे चालव सायकल तुझी। आणि आता एका हातात फोन आहे, त्या अवसान गावानं मला पॅन्डल माराय। आता या आपल्या दोस्ताला आधी चौकापर्यंत घालू आणि आपण फुल ऑफरोडिंगवाल्या रस्त्याने जाणार आहे। तिकडून ट्रॅक्टर पण येतोय पुढनं, कारण की वरनं रस्ता लयच खराब आहे आमच्या इकडून। त्याला माहीत नव्हतं ते, आता त्याला चाललोय घालवाय। आणि आता इथं तर स्पीडच पकडावी लागणार आहे की छट्टे होतं पण विषय। आणि आता मित्रांनो मी एका साईडला थांबलोय, ह्यो ट्रॅक्टर आलाय विटांचा। तो ट्रॅक्टर गेल्यावरच आपण पुढे जाऊ शकतो, त्याला इथनं वाट दिली आहे। न्यू हॉलंड आहे, जुनं दिसतंय मॉडेल। आता रस्ता खराब असल्यामुळे इकडूनच सगळे वाहनं जाणार आहे। आता चल श्रीराज चालव पुढं, रस्ता सरळ आहे। आता मित्राला पुढं चालवायला लावली आहे, आपण मागं हळूहळू चालू ब्लॉक करत ना। अजिबात रेटाय ताप पडत, सायकल व्हायचं उतारा आणिच रस्ता आहे, पण मधनं कुठनं तरी ऑफरोडिंग आणि आता इथं बघा खड्डा। ओहो, माझ्याकडे चॉकअपसरची सायकल आहे, ती एवढं काय वाटतं ना दुचक्यामधलं। ओहो विषय झाला असता झाडावर। चाललोय आता मित्राला घालवलंय घरी, आपण पण जाऊ इथनच, त्याला इतक्याच रस्ता। हो भाई भाई भाई, अरे माझ्या एका हातात फोन, विषय ब्रेक पण नाही सायकलला, कार विषय होऊ शकतो, काही घडू शकतं। मी कुठनं सर गेलो असतो, आता गेलो असतो। आता भेटू मग डायरेक्ट घरी गेल्यावर। घरी तर नाही पोचलो, पण तिथं सायकल लावली तिची आणि आता घरी चाललोय। घरी पोचलो म्हणजे आता वस्तीवच आहे मी। घर काय आमचं 10 कोसाव नाहीत ना, नुसतं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 13 14 15 16 पावलात तर घराच्या इथं आलो। भाज्या भरायचं काम लागले, आपण लगेच भरून घेऊ। आणि ह्या भाज्या आहेत एवढ्या, आणि त्या सगळ्या मला फ्रीजमध्ये भरायच्या, त्या या ड्रॉवरमध्ये। तर डायरेक्ट भेटू आता भरूनच झाल्यावर। आणि मित्रांनो मुळा बघा, एवढा मोठा मुळा जमिनीतनं कसा निघला असेल? आपण का नाही उपटला ना, तुटून जमिनीतच राहतो पुढचा, एवढाच निघतो जास्तीत जास्त। तरी ह्यो तुटलाय म्हणजे जमिनीत सुद्धा पुढं अजून एवढा असं तरी असेल, म्हणजे बघा केवढा मोठा मुळा आहे। आता ही कोथिंबीर, ही गाजरं, मिरच्या, टोमॅटो, आलं, वाटाणा, ही वांगी, एवढ्या सगळ्या भाज्या आणल्या त्या, आणि त्या मी आता भरून टाकतो। भेटू भरून झालं। आता या कप्प्यात मी घेवडाच म्हणतोय, वाटाणा, गाजरं, मिरच्या टाकल्या त्या। इथं मुळा मागासचा ते मोठा, जी मागची 2 वांगी ती शेवग्याच्या शेंगा, इथं टोमॅटो, इथं कोथिंबीर ठेवली आहे, आत नवीन आणलेली वांगी ती, आलं आहे तिकडं। आणि आता ही ब्रेडचा पुडा आहे कप ह्याच्यात फ्रीजमध्ये। बघू आता सँडविच करायला येतंय का, सामान असलं तर आपण सँडविच बनवू। मित्रांनो वाडे एवढं ह्यांचं आहे आणि आम्ही रानात चाललोय। आणि जी मागच्या शनिवारी लावला ना ऊस, त्याची शेंड्या कापायच्यात 15 दिवसापूर्वी, नसतं शनिवारच्या शनिवारी म्हणजे मागच्या। आणि त्याचीच आता काटणी करायला चाललोय आम्ही बागत। आता डायरेक्ट बागत गेल्यावर भेटू। आणि इथं बोरं घ्यायला थांबलूया, आपण तर काय फुटाणं खातो, पण मम्मीला बोरं पाहिजे।
आता जाऊ राहणार. आता पोचलोय रानात. आणि तुम्हाला दिसलं असेल ना कुठल्या रानाची बात करत होतो. त्याच रानात. आता मग इकडून जातो. मित्रांनो, मी अशी नुसती मशीनवाली रोपं कापत चाललोय आणि मम्मी ही रोपं शेंड कापाय फुटवा धराय बायका सांगणार होती, पण ती आता मी फास्ट कापत असल्यामुळं 5:30 वाजेस्तोवर मला कड निघला. तर मी अख्खं रान उरकून एकटाच आणि मम्मी बेडवरचा घेवडा उपटतीया. नाद केला पण पुराच केला. #ऊस बागायतदार. सगळा ऊस एकट्यानं कापलाय. तुम्हाला खरं वाटत नसलं ना, मम्मीला विचार वाटल्यास. मम्मी कोणी कापलाय सगळा ऊस? मी एकट्यानं कापलाय. ती मम्मीच्या माग जी गटोळं दिसतंय ती मम्मीनं ही कापलं. घेवडा उपटलाय गव्हातला. गव्हाला अवसान भेटावं म्हणून. आणि आता चाललोय घरी. माझ्याकडे एकच इन्स्ट्रुमेंट आहे, ही कैची. असं माझ्या हातात टप का मला घेवडा ते म्हण टप नको. मी वज घेतोय. कड निघला एवढं कापस. आता ही घेतलंय वज डोक्यावर. आता डायरेक्ट भेटू घरी पोचल्यावर. का मग माई परड्यात ठेवू? आता मग परड्यात पोचल्यावरच भेटू, घरी नको. परड्यात वज टाकले. आता या म्हशी बसल्या त्या. आणि आजचा व्लॉग इथंच संपला. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.